तिसरा, या आधीचे 2 पार्ट तुम्ही बघितलेच असेल, नसेल बघितले तर नक्की बघा, कारण त्यामध्ये आपण बहुतेक गणपती कव्हर केलेले आहेत. आणि आज आपण करणार आहे कव्हर उमरी साईडचे गणपती. छोटी उमरी, मोठी उमरी, जटारपेठ, रामदासपेठ आणि अकोटफाई या साईडला आज आपण जाणार आहे. आणि मधात काही आपले गणपती सुटले होते, आदर्श कॉलनी असेल, आपले डाकी रोडचे असतील, तर तिथेही आपण जाणार आहे. आणि आज आपला ब्लॉग हा डे मध्ये सुरू होत आहे, कारण आज मी दिवसाला जातोय काही गणपती बघायला, आणि जमलंही तर रात्रीलाही जाईल. पण प्रयत्न आहे की दिवसाला सगळे कव्हर करायचे. जर गणपतीचे पेंडॉल उघडे असतील तर सगळे दिवसाला आपण कव्हर करूया. आणि कसं वाटतंय आपले ही सिरीज नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचे येणारे ब्लॉग नक्कीच दिसतील. पुढे जेव्हा नवरात्री येणार आहे तर तुम्हाला नवरात्रीचे पूर्ण ब्लॉग बघायला मिळणार आहे. सर्व पेंडॉल मी नवरात्रीचेही दाखवणार आहे, त्यामुळे नक्की चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. आणखी काही जर पेंडॉल याही ब्लॉग मध्ये सुटले असतील तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा, कारण उद्याचा दिवसही आपल्याकडे आणखी आहे. मी होऊ शकते उद्याही निघेल तर आणखी राहिलेले पेंडॉल नक्कीच कव्हर करेल. तर तुमचे कमेंट्स करा, आणि जे पेंडॉल यामध्ये आलेले आहेत त्यांनीही कमेंट करा की तुमचा पेंडॉल यात आलाय. तर चला सुरू करूया. तर गणपती सुरू करायच्या पहिले तुम्हाला महालक्ष्मी यांचे दर्शन करून देतो, कारण मी पार्ट 1 ही टाकला आणि पार्ट 2 ही टाकला होता, पण मी दोन्ही याच्यात विसरलो. आणि महालक्ष्मी येऊन आता झालेले आहेत दिवस, 5-6 दिवस होऊन गेले. हे व्हिडिओ पण तेव्हाचेच आहेत आणि आता राहिले होते. तर खूप सुंदर ह्या महालक्ष्मी होत्या आणि मला दाखवायचं तुम्हाला. आमच्या घराजवळच बसतात आणि यांची एक विशेषता म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या झोक्यावर बसलेल्या आहेत. छान यांना झोका पण देता येतो आणि त्या हालत सुद्धा नाही, एवढ्या व्यवस्थित त्यांनी बसवलेल्या असतात. खूपच सुंदर ह्या महालक्ष्मी आहेत. आता आपण सुरू करतोय. काही गणपती बाप्पाचे दर्शन तुम्हाला घडवतोय, जे की मला कमेंट्स आल्या होत्या. शिवशंभू गणेशोत्सव मंडळातून मला कमेंट आली होती आपल्या पार्ट 1 वर. त्यांचा पेंडॉल डाबकी रोडला वानखेडे नगरमध्ये अंदर आहे. काही पेंडॉलचे आतमध्ये असतात ते सुटून जातात आणि त्यामुळे मलाही ते शोधायला खूप भारी जाते. आणि आता आपण आलोय दगडी पूलचा राजा. त्या दिवशी मी दाखवला होता हा गणपती, पण त्यांचा शृंगार वगैरे बाकी होता. ते मला बोलले की नंतर या, दुसऱ्या दिवशी किंवा रात्री या, पण त्याही दिवशी माझं झालं नाही. आज मी जातोय आणि आज रात्रीही जाणार आहे. आता आपण आलोय श्री तरुण समाज गणेशोत्सव मंडळ. तर हा जो गणपती बाप्पाचा पेंडॉल आहे हा आहे लालबागच्या गणपती बाप्पाच्या बॅक साईडला, म्हणजे बाजूला जी गल्ली आहे त्या गल्लीतून जर गेलं तर हा सुंदर बाप्पाचा पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतो. मलाही दिसला नव्हता. आज मी लालबागच्या दर्शनाला गेलो होतो तर तिथे मला हा पेंडॉल दिसला बॅक साईडला. तर असे खूप सारे पेंडॉल आहेत जे आपल्याला सापडत नाहीत आणि नंतर मग अचानक दिवसाला किंवा कधीही दिसू शकतात. तर इथे जसा एक पेंडॉल आहे बाप्पाचा, खूपच सुंदर बाप्पा झोका घेत आहेत. आणि हा असा घरासमोरच एक छोटासा पेंडॉल होता. आणि त्यानंतर आपण आलोय न्यू आदर्श गणेशोत्सव मंडळ. तर आदर्श नगरचा हा राजा खूपच सुंदर आहे बाप्पाची मूर्ती, आणि यांची कमेंट्स मला 2-3 वेळा आली होती आणि मी बोललोही येतो की येणार आहे. आणि तर त्या हिशोबानेच आपण ह्या बाप्पाच्या पेंडॉलवर दिवसाला चालूय. रात्री काही होणार नव्हतं कारण सिंदीगॅम साईडला होतं, त्यामुळे इकडे येणं थोडं पॉसिबल नव्हतं. तर या साईडच्या ज्या कमेंट्स मला आलेल्या तर त्यानुसार मी इथे आलो. सर्वांनी खूप छान सपोर्ट केला इथे. आणि इथे आल्यावर माहिती पडलं की आणखी पेंडॉल आपले इथले सुटले होते आणि यांनीच मला सांगितलं की या बॅक साईडला आणखी एक छान मूर्ती आहे. आदर्श युवा गणेशोत्सव मंडळांचं खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती आणि पेंडॉल होता. आणि यांचं पहिलंच वर्ष आहे आणि जबरदस्त बाप्पाची मूर्ती आहे यार. पहिल्याच वर्षी एवढी सुंदर बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे, खूप भारी. आणि इथे आल्यावर छान रील्स वगैरे पण बनवले आपण इथे. त्यानंतर आपण आलो श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ, जो की आपला सिंधी कॅम्पमधला एक गणपती बाप्पाचा पेंडॉल सुटला होता. तर खूपच सुंदर हाही पेंडॉल होता, पण माझ्याने हा कसा काय सुटला मलाही माहिती नाही, कारण एक तर सिंधी कॅम्पमध्ये एवढे गणपती आहेत, तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊन जाते कोणत्या गल्लीतून कुठे निघायचं, काही समजत नाही त्या गल्लीमध्ये गेल्यावर. आणि होऊ शकते ह्या गडबडमध्ये एका गल्लीमध्ये 3-4 पेंडॉल असल्यामुळे हा पेंडॉल आपल्याने सुटला असेल. पण आता आपण आलोय डे मध्ये आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती इथेही आहे. तर आणखी आपले काही जे कमेंट्स आले होते त्यानुसार आपण आणखी पुढे गेलो आणि मला एक कमेंट आहे, खूप वेळा ती कमेंट, आणि त्या मुलांनी कमेंट केलेली आहे की काहीतरी नाव आहे, चिंतामणी आहे, हा राईट, कौलखेडचा चिंतामणी म्हणून एक होता. आणि मी त्याच्यासाठी खूप फिरलो कौलखेडमध्ये आणि विचारलंही लोकांना, पण कोणालाच माहित नव्हता तो गणपतीचा पेंडॉल. त्यांनी जो ॲड्रेस दिला तर मी त्या ॲड्रेसवर पण पोहोचलो, पण तो पेंडॉल काही मला मिळाला नाही. तर दुसरे हे पेंडॉल मिळाले मला तिथे, पण तो पेंडॉल काही मला भेटला नाही. त्यामुळे तो रस्त्यातून आम्ही ह्या रस्त्यातून निघालो. त्यांनी जो रस्ता दिला होता प्रसाद कॉलनी वगैरे, आणि लोकांनी सांगितलं की इथे चिंतामणी म्हणून कुठला गणपती नाही आहे.
आदर्श उत्सव मंडळ म्हणजे आडशीचा राजा. तर आदर्श नावाचा दोन आपल्याला आतापर्यंत पाहायला कन्फ्युजन आहे. श्री आदर्श उत्सव मंडळ आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. यांचं 50 वर्ष आहे आणि जबरदस्त बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाचा पेंडॉल हाही माझ्या म्युझियमच्या साईडला तरी पण सुटला होता आणि एवढी सुंदर बाप्पाचं रूप आणि एवढा सुंदर पेंडॉल कसा काय मलाही माहिती, कारण एवढं खूप मोठं आहे. त्यामुळे एवढी बारी गणपती बाप्पाची पेंडॉल आहे मला माहितीच नाही. आपण मला माहित होता आणि म्हटलं की सुंदर बाप्पाचा जो पेंडॉल आहे पाहायला मिळतो. तर त्यानंतर आपण चाललो रोडचा राजा. कारण रात्रीही आपण इथे येणार आहे, पण तुम्हीच बघ जा रात्रीच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये काय फरक आहे. कारण रात्री इथे जी तुम्हाला एवढी मोकळी आपल्याला जागा दिसत आहे उभं राहायला किंवा तुम्हाला शूट काढायला, तो इथे जराशीही आपल्याला उभी राहायला जागा मिळणार आणि एवढी गर्दी असते. इथे खूप गर्दी असते. उमरी साईडला हे 2 गणपती खूप फेमस आहे आणि हे गणपती बघण्यासाठी रात्री आणि एकतर संडे पण आहे, त्यामुळे इतकी गर्दी की पाय ठेवायला जागा नसेल. तर खूप सुंदर बाप्पाचं रूप आहे. ओरिजिनल बाप्पाचं रूप आपल्याला इथे पाहायला मिळते. असं वाटतंय साक्षात बाप्पा समोर आहे का काय. तर आता आपण हा जो बघितला हा उमरी रोडचा राजा होता. हा उमरी वासीचा राजा आहे आता इकडे. तर 2 गणपती आहेत वेगवेगळे उमरीचेच आहेत आणि जबरदस्त पेंडॉल आणि जबरदस्त बाप्पाचे रूप आहेत. खूपच भारी आहेत यार. सर्वात उंच गणपती बाप्पाची मूर्ती म्हटल्यावर आपल्याला उमरीवासीचा राजाच आठवतो, कारण या बाप्पाची उंची जी आहे ती 25 फूट आहे आणि जबरदस्त बाप्पाचं रूप आहे. शंकराच्या रूपात आपल्याला बाप्पा इथे पाहायला मिळतात आणि आपण इथे आलो तर त्यांनी आपल्याला ओळखलं. ते बोलले तुमचेच व्हिडिओ आम्ही बघत होतो. तर खूप छान वाटलं त्यांनी असं म्हटल्यावर आणि लाईट वगैरे त्यांनी आपल्यासाठी लावले आणि बाप्पाचं रूप थोडं वेगळंच आपल्याला बघायला मिळलं. नाहीतर नॉर्मली आपण हा लाईट्स वगैरे नव्हता तर थोडं वेगळं रूप बघता येऊन राहिलं होतं. नॉर्मल एकदम अंधार होता, त्यामुळे लाईट्स लावल्यावर थोडा इफेक्ट पडला आणि छान असे व्हिडिओ आपल्याला इथे काढता आले आणि खूपच सुंदर बाप्पाचं रूप आहे यार. आणि इथल्या लोकांनी खूप छान सपोर्ट केला. परत त्यांनी रात्रीही बोलावं आणि आज म्हणजे मंडेलाच इथे 551 किलोचा मोदक बाप्पांना अर्पण केला जाणार आहे. तर संध्याकाळी नक्की या मंडेला इथे प्रसाद वगैरे घ्यायला. आणि यानंतर मी घरी आलो तर माझा फ्रेंड आला होता रोहित. तो बाप्पाच्या दर्शनाला आला होता आपल्या घरच्या आणि त्याने छान हार वगैरे आणला होता आणि मोदक वगैरे आणले होते. तर त्याने पूजा वगैरे केली आणि मग परत मी तयारी केली. आपल्याला संध्याकाळी जायचं आहे तर गणपती पाहायला. आता पूर्ण राहिले सुले जे काही गणपती असेल सगळे पेंडॉल मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की बघा, पुढे खूप मजा येणार आहे. तर हा पेंडॉल आहे सालासर बालाजी मंदिराकडे आणि माझ्या फ्रेंडने मला व्हिडिओ पाठवला, कारण माझं जाणं शक्य नाही झालं तिथे. तर मी त्याला बोललो होतो की मला तर तुझ्या पेंडॉलचा व्हिडिओ पाठव, मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये टाकेल त्या पेंडॉलचं फोटो वगैरे आणि बाप्पाची मूर्ती. कारण एका पेंडॉलसाठी मला एवढ्या दूर जाणं काही परवडत नव्हतं, त्यामुळे मी हा पेंडॉलचं इथे टाकलं आणि इथे छान आरतीचा वगैरे त्याने क्लिप मला पाठवली. खूप छान महाआरती इथे सुरू होती आणि जबरदस्त बाप्पाचा पेंडॉल आहे. छोटासा पण खूप छान आहे. तर आता आपण आलोय परत दगडी पूलचा राजा आणि मगही मी तुम्हाला दाखवला होता, कारण मी तेव्हा आलो होतो मला काही व्हिडिओज बनवायचे होते, काही क्लिप्स काढायचे होते. तर त्यामुळे मी सकाळीही आलो, दुपारीही आलो होतो. तर आता संध्याकाळी मला माहिती होतं अशी गर्दी असतं सर्वीकडे राहणार आहे आता, कारण आज संडे पण आहे, त्यामुळे एवढी गर्दी तर पाहायला मिळणारच आहे आपल्याला. तिलक रोडवरून पुढे थोडं गेल्यावर बॅक साईडला तिलक रोडच्या एक आणखी पेंडॉल होता जो राहिला होता, जो आहे आपला विश्वकर्मा गणेशोत्सव मंडळ. यांची कमेंट्सही मला एक होती माझ्या चॅनलवर. तर इथे आल्यावर मला म्हणजे या वर्षीच नाही, या आधी पण मी खूपदा आलो इथे, पण माझ्याच्यानी फर्स्ट व्लॉगमध्ये सुटला होता हा पेंडॉल, लक्षातच नाही, बॅक साईडला असतो ना, तर जाणं झालंच नाही या साईडला. तर आता आपण आलोय विश्वकर्मा गणेशोत्सव मंडळावर आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आणि सोबतच छान असा देखावा यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर आपण आलेलो आहे श्री संत गजानन गणेशोत्सव मंडळाकडे आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आणि यांना बक्षीस बघा किती भेटलेले आहेत. जबरदस्त बाप्पाची मूर्ती आहे यार आणि पेंडॉलही खूप भारी सजवलेला आहे. आणि आता आपण जाऊया हनुमान बस्तीचा राजा. तर खूपच भारी हा पेंडॉल बाहेरूनच वाटत होता आणि जसं आपण अंदर एंट्री केली तसाच बाप्पाचाही लुकही जबरदस्त होता. आणि इथे बाप्पाचा जो रूप आहे त्याच्या सिंहासनावर मागे हनुमानजी आपल्या छाती फाडून श्री राम लक्ष्मणांचं जे दर्शन आपल्याला घडवत आहे तो सीन इथे आपल्याला दिसतोय. खूपच सुंदर आहे बाप्पाचं रूप आणि बाप्पाचं सिंहासन बैठक तर जबरदस्तच आहे. तर आता आपण आले सर्वात भारी गणेशोत्सव मंडळाकडे, जे आहे वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ.
हे मंडळ सर्वात भारी यासाठी आहे कारण हे दरवर्षी बाप्पाचं रूप वेगळ्या स्वरूपात आणि एक वेगळ्याच दृष्टिकोनातून यांची बाप्पाची मूर्ती बनलेली असते, जी तुम्ही आता बघणार आहात. लास्ट टाइम यांची मूर्ती होती क्रिकेटचे जे आपले पूर्ण साहित्य असतं त्याच्यापासून, म्हणजे बॅट बॉल असेल, आपलं ग्लव्स वगैरे ह्या सर्व गोष्टीपासून ना बाप्पाची मूर्ती यांची मागच्या वर्षीची होती. आणि या वर्षीची मूर्ती तुम्ही बघा, जबरदस्त आहे. आणि ही मूर्ती म्युझियममध्ये ठेवल्या जाणार आहे. इतकी सुंदर ही मूर्ती आहे, तर जबरदस्त आहे यार, एकदा बघाच तुम्ही आणि मग आपण बोलूया या मूर्तीबद्दल. पाहिल्याबरोबरच पाहतच राहावं अशी ही मूर्ती आहे. म्हणजे घरातले जे आपले भांडे असतात त्या भांड्यांपासून ही मूर्ती बनलेली आहे. विचार करा काय म्हणजे कला आहे आणि काय हा विचार असेल की हे एवढं सुंदर रूप बाप्पाचं ह्या भांड्यातून दिसतंय आपल्याला. आणि असंही नाही की ती ओळखू येत नाही की गणपती बाप्पा असेल म्हणून, क्लिअर दिसत आहेत की गणपती बाप्पा आहेत. आणि पूर्ण कान नाक पूर्ण म्हणजे सोंड वगैरे बाप्पाची, पायाची बैठक असो, मुकुट असं, वरती जे दिसतंय तुम्हाला सूर्याचं आसन बनलेलं, तर काय असे जबरदस्त रूप बनलंय यार बाप्पाचं, जबरदस्त खरंच. आणि ही मूर्ती खरंच पाहण्यासारखी आहे. एक एक गोष्ट बघा तिथे तुम्ही, जी आपण घरात यूज करतो ती सर्व भांडी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि असंही नाही की ती भांडी मोडमाड करून केली असेल, नाही, ती जशीच्या तशीच भांडी आहेत आणि ती तशीच त्यांनी अरेंज केलेली आहे पूर्ण बाप्पाच्या रूपात. काय कुठे मॅच करायचं, काय डोकं लावलेलं तर जबरदस्त. आणि आता आपण आलेलो आहे इथे, तर आता आपण आलोय श्री संत रविदास गणेशोत्सव मंडळ मुजीपुरा अकोट फाईलमध्ये. आणि यांची कमेंट आपल्याला आली होती, इन्स्टालाही आली होती आणि युट्यूबलाही आली होती. त्यांनी 2-3 वेळा मला म्हटलं आणि मी त्यांना बोललो तर मी येणार, आणि मी आलो. त्यांना खूप छान वाटलं इथे आल्यावर. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि अकोट फाईलमध्ये खूप सारे पेंडॉल नाही आहेत, 2-3च पेंडॉल आहेत. त्यातला मला हा एक पेंडॉल दिसला, दुसरं तर पेंडॉल मला दिसलेही नाही. मी त्यांनाही विचारलं, ते बोलले इथे जास्त गणपती नाही, त्यात यांचा गणपती आहे. आणि तुम्हाला सांगतो इथेच बाजूला मुस्लिम एरिया पण आहे आणि ह्या दोन्ही एरियाच्या सेंटरला हा गणपती बसलेला होता, खूप सुंदर आणि जबरदस्त होता. आणि इथे आपण आलो स्टेशन रोडच्या राजाकडे, तर इथेही खूप सुंदर डेकोरेशन आणि बाप्पा आपल्या दगडूशेठ रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दगडूशेठ यावर्षी आपल्या अकोल्यात 3-4 गणपती याही आधी मी तुम्हाला दाखवले. खूपच सुंदर असतं हे रूप बाप्पाचं, एकदम शांत आणि एकदम सुंदर असं बाप्पाचं रूप. आणि पाहिल्यावर पाहतच राहावं असं हे रूप आहे, कारण याच्यावर जे आपल्याला मुकुट वगैरे दिसतंय ते दिसताना ते असं वाटतं ओरिजिनली दगडूशेठचं आपण दर्शन करतोय, कारण एवढं ते चमकतंय मुकुट आणि बाप्पाची जी सोंड आहे ती जबरदस्त. तर आता आपण जातोय गड्डम प्लॉट, सातव चौक या साईडला. तर इथेही छान बाप्पांचे पेंडॉल असतात, दरवर्षीच मी येत असतो. आणि आता आपण आलोय एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर इथे म्हणजे आज तर सर्वीकडे महाप्रसादाचा आयोजन तर होतच, कारण आज संडे आहे आणि मग मंडेलाही सुट्टी नसते लोकांना आणि मग बाप्पा उठतातच, तर सर्वांना माहिती आहे. त्यामुळे संडेला सर्वकडे पेंडॉलवर जेवण होते आणि खूप जागी भंडारे आजच ठेवलेले होते. आणि बाप्पा बघा काय सुंदर रूपात आहे. शंकरजीचं जे तांडव करतानाचं जे रूप आहे ते पण इतकं गोड रूप, म्हणजे शंकरजीचं तांडव करताना जे रूप असतं ते खूप असं रौद्र रूप असते, पण हे रूप पाहिल्यावर तर असं वाटतंय काय स्माईल आहे ना, एकदम असं वेगळंच रूप आहे बाप्पाचं, तर जबरदस्त वाटते. आणि त्याच रोडने थोडंसं पुढे आल्यावर इथे छान अशी बाप्पाची मूर्ती शंकरजीच्या रूपातच, यावर्षी किती शंकरजीच्या रूपात बाप्पाचे जे काही मूर्ती आहे ती दिसत आहे. म्हणजे कृष्ण झाले, शंकरजी झाले, राम झाले आणि हनुमान झाले, हे इतके बाप्पाचे रूप आहेत की याच रूपात मला सर्व बाप्पा दिसत आहे यावर्षी. तर कृष्णाच्या रूपात तर खूप आहेत. आणि हे जे मोठे मोठे गणपती असतात ते आपल्या सिंहासनावरच असतात त्यांचं एक खासियत तीच असते. हे एक बाप्पाचं बघा, इथे पण आलोय आपण आणि इथेही बाप्पाचं रूप खूप छान आहे. सिंहासनावर बसलेले आहेत बाप्पा आणि पेंडॉलही तितकाच भारी आहे. तर आता आपण आलोय इको फ्रेंडली बाप्पाकडे, म्हणजे स्वराज्य पेठ गणेशोत्सव मंडळ यांची मूर्ती मातीची असते आणि दरवर्षीच आणि खूप सुंदर यांचं नॅचरली डेकोरेशन असतं, पूर्ण इको फ्रेंडली सर्व काही. आणि आता आपण इथून अंदर जाणार तेव्हाही तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा नॅचरलीच पाहायला मिळतील. तर खूप सुंदर आहे. ओरिजिनली हे जे तुम्हाला ओरिजिनली ही आहेत, झाडाचीच पानं जी आहेत जे काही आहे तिथे लटकताना आपल्याला दिसत आहेत आणि हे ओरिजिनल आहेत. तिथेच बाजूला वडाचं झाड आहे आणि त्याच्यात त्या पारंब्या आपल्याला दिसत आहेत. आणि इथे बघा बाप्पाचं रूप काय सुंदर आहे. आणि बॅक साईडला जे तुम्ही बघत आहे ना तेही खूप सुंदर सजवलेलं आहे यार. जे आपलं कॉटन असतं त्यांनी इतकं सुंदर असं बॅक साईडला केलेलं आहे की जबरदस्त पाहण्यासारखा लुक आहे बाप्पाचा. आणि ही मूर्ती मातीची मूर्ती आहे बघा, किती सुंदर आहे. वाटत नाही ही सुद्धा मातीची मूर्ती आहे म्हणून. इतकं सुंदर त्या बाप्पाचं जे रूप आहे आणि त्याला जी कलाकारांनी दिलेली आहे, म्हणजे फिनिशिंग असो
ते डोळे असो, बहुतेक लोक म्हणतात मातीच्या मूर्तीवर फिनिशिंग येत नाही, तर आता ही समोर मूर्ती आहे आणि तुम्ही बघा, वाटत आहे का ही मूर्ती मातीची आहे म्हणून. इतकी सुंदर मूर्ती ही दिसत आहे आपल्याला. तर नक्की सर्वांनी मातीची मूर्ती घरी बनवायला पाहिजे आणि बसवायला पाहिजे. तर आता आपण आलोय श्री रामदास पेठच्या राजाकडे आणि इथेही खूप सुंदर बाप्पाचा पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बाप्पाचं रूप म्हणजे जबरदस्तच. सिंहासनावर जे बाप्पा असतात ना ते खूपच भारी असतात बघायला, कारण त्यांचं रूप एक वेगळंच असतं आणि जितकी त्यांची हाईट असते ना जबरदस्त पाहण्यासारखं रूप असतं. आणि वरती तिथे लिहिलेलं आहे श्री रामदास पेठचा राजा. तर हे सर्व बाप्पांच्या इथे जे मेन गणपती असतात त्यांच्या सिंहासनावर हे लिहिलेलं असतंच. हे तुम्ही आता बघितलं असेल, सर्व आपण जिथे जिथे जातोय तिथे त्यांच्या एरियाचा जो राजा असतो त्याच्यावरती लिहिलेलं असते आणि खूप सुंदर असं रूप बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळत असते. तर आता आपण इथे जाऊया वर. थोडं त्यांना विचारलं मी वरती जायचं का, ते बोलले जा बिंदास, काही विषय नाही. तर आपण गेलो वर, छान फोटो वगैरे काढले. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटते मला नक्की जरा कमेंट्समध्ये सांगा. कारण हा आता आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे गणपती दर्शनचा, कारण यामध्ये आपण मिरवणूकचा टाकू आपण नेक्स्ट ब्लॉग, पण हा गणपती दर्शनचा शेवटचा ब्लॉग असेल. त्यामुळे कसा वाटतंय नक्की सांगा, कारण मला नाही वाटत कोणीच एवढे गणपती दाखवत असेल. कारण आपला पार्ट 1 झाला, पार्ट 2 झाला आणि हा पार्ट 3 आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला 50 गणपती या पार्टमध्ये सुद्धा दाखवत आहे. म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला 40 ते 50 गणपती मी दाखवलेले आहेत. सो मला नाही वाटत अकोल्यामध्ये इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला एवढे गणपती कोणी दाखवत असेल जेवढे मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. कारण हे सर्व काही फक्त तुमच्यासाठी चाललंय. हे एवढे गणपती मी फिरतोय हे फक्त मला बघायचे आहेत म्हणून नाही, हे खास तुमच्यासाठी म्हणूनच आलोय मी, की ज्या लोकांना गणपती बाप्पा बघायची इच्छा आहे पण ते पोहोचू शकत नाही कारण पेंडॉल माहीत नसतात ना. मलाही माहीत नाही आहेत, मलाही विचारत जावं लागतं, किंवा तुम्ही कमेंट्स करताय म्हणून मी येत आहे असंच आहे. कारण सर्व पेंडॉल हे मला माहीत नसतात. मी जे गल्लीत वाटलं त्या गल्लीत जातोय, तिथे जो गणपती बाप्पा दिसला मी त्या कव्हर करतोय. तर असं करत आज आपण इथे आलोय. आता हे पण सुंदर रूप आहे बाप्पाचं बघा. म्हणजे इतके भारी बाप्पाचे रूप आणि बाप्पाचे पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतात. तर याच आपल्या व्हिडिओ थ्रू तुम्हालाही ते पाहायला मिळतात. सो कसा वाटतो हा ब्लॉग किंवा माझे सर्व ब्लॉग नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारे ब्लॉग तुम्हाला लवकरच दिसतील. तर हा जो आपला पेंडॉल होता तो आहे आपला 8वे प्लॉट गणेशोत्सव मंडळ रामदास पेठ. तर हे सर्व गणपती रामदास पेठ साईडचे आपण बघत आहे. खूप सुंदर बाप्पाच्या मूर्ती याही साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता आपण जाऊया थोडा तुर्का चौककडे आणि तिथून मग जाऊया उमरी साईडला, कारण परत तुम्हाला उमरीचे मी दुपारी दाखवले होते तुम्हाला 2 गणपती, ते परत मला आता रात्रीचे तुम्हाला त्याचे व्ह्यू तुम्हाला दाखवायचे आहेत. आणि तिथे आणखी भारी एक गणपती आहे जो सध्या खूप व्हायरल होता, सर्वात छोटा बाल गणेश म्हणून आहे. खूप सुंदर आहे तो गणपती आणि लहान मुलांसाठी तर ते खूप भारी आहे. तिथेही जाणार आहे आपण बघायला. तर इथे बघा एक छोटासा बाप्पाचं रूप होतं आणि पेंडॉल खूप सुंदर सजवला होता, पण बाप्पाचं रूप खूप छोटं आणि खूप गोड होतं आणि कलरही खूप सुंदर होता मूर्तीचा. आणि आता आपण आलोय स्वराज्य गणेशोत्सव मंडळाकडे. जबरदस्त हा पेंडॉल दरवर्षी खूप भारीच असतो. यांनी यावेळी शिवाजी महाराजांचं छान असं पेंडॉलवर रूप साकारलेलं आहे आणि बाप्पाची मूर्ती ही खूप भारीच आहे. यांची दरवर्षीच असतं, यात विषयच नाही, कारण हा पेंडॉल खूप जुना आणि खूप भारी आहे. आणि यांच्याकडचं डेकोरेशन असो किंवा बाप्पाची मूर्ती असो किंवा यांची आरती असो, प्रसाद, सगळ्या गोष्टी जबरदस्त असतातच. आता आपण आलोय नवदुर्गा गणेशोत्सव मंडळाकडे. या साईडला पहिल्यांदाच येतोय. खूप सुंदर बाप्पा पेंडॉल आणि बाप्पाचं रूप आहे. कारण या साईडला मला कमेंट्स आली होती की आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते बाप्पाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. त्यांची कमेंट खूप 2-3 वेळा मला बघितली आणि त्यामुळे आपल्याला जायचं आहे. तर तिथे जाताना हाय पेंडॉल आहे प्रसाद कॉलनीचा राजा, ज्याची आपल्याला कमेंट होती आणि त्यांचा पेंडॉल आणि त्यांचं रूप भारी आहे हे मला कमेंट सांगितलं होतं.
इच्छा होती जायची आणि फायनली आपण पोहोचलो. कारण हे आहे थोडं आतमध्ये पेंडॉल, त्यामुळे आणि इतर भंडाराही सुरू होता. त्यामुळे आणखीनच रस्ता वेळ लागत होता. तर इथे आलो आणि बाप्पाचं रूप पाहता बापरे जबरदस्त रूप होतं. साक्षात दर्शन आपल्याला झाले. बाप्पाचं रूप आणि विठ्ठलाचं रूप आपल्याला इथे बघायला मिळतात. जबरदस्त आणि काय उंच मूर्ती आहे, 21 फुटाची मूर्ती आहे आणि इतकी सुंदर मूर्ती, काय डेकोरेट केलेली आणि काय भारी आहे, जबरदस्त. मला खूप आवडली ही मूर्ती आणि एवढ्या दूर येण्याचं जे सार्थक आपण झालं इथे येऊन. मला शोध द्यावं लागलं, पण खरंच खूप भारी वाटलं इथे बाप्पाचं दर्शन झालं. खूप मस्त. आता आपण आलोय स्वराज्य गणेशोत्सव मंडळ न्यू गुप्ते मार्ग रोडचा राजा या पेंडॉलकडे. छान वाटतंय. अंदर बाप्पाचं डेकोरेशन आणि भारी दिसणार. बघूया आता स्वराज्य गणेशोत्सव मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे. चला बघूया. गेल्या राम लक्ष्मण सीतांचे दर्शन झाले. त्याच्यावर मला समजलं की अंदर जी मूर्ती आहे हनुमानाच्या रूपात आणि खरंच आहे खूप सुंदर असं बाप्पाचं रूप, एकदम छोटंसं रूप दिसतंय आणि बाप्पाचं खूप सुंदर असं वाटत आहे. आणि छान खाली जे दगड वगैरे आहे त्याच्यावर बाप्पा छान त्याच्यावर बाप्पाचे बसलेले आहेत. जबरदस्त भारी रूप बाप्पाचं पाहायला मिळते. तर आता आपण आलोय उमरी रोडवर आणि उमरी रोडचा राजा आणि उमरी वासीचा राजा असे 2 गणपती परत तुम्हाला मी दाखवणार आहे. दुपारी जे दाखवले होतेच, पण आता तिथली गर्दी बघा तुम्ही आणि मग मला सांगा दुपारी जे मी आलो होतो तेच किती भारी होतं. कारण तिथे शांततेत व्हिडिओ तरी काढता आले आणि आता जे आपण इथे आलोय तर इथे पूर्ण ट्रॅफिक आहे, गाड्या जाम आहेत. त्याच्यानंतर अंदर जायला पण खूप गर्दी आहे, बघू शकता इथे. तर रोड लहान असल्यामुळे आणि इथे जागाही नाही पेंडॉलला, खूप मोठा पेंडॉल असे हे टाकूही शकत नाही कारण रोडला लागून असल्यामुळे. खूप भारी आहे तरी पण बाप्पाचं एवढं मोठं रूप तिथे बसवणं आणि हा छोटासा का होईना पण खूप सुंदर असा पेंडॉल तयार करणं, त्याच्या मागची एक वेगळीच कला आणि ते भारीच आहे, जबरदस्त आहे. आणि एवढी पब्लिक तुम्ही बघत आहे तर ही पब्लिकच यासाठी आहे कारण ते बाप्पाचं रूपच इतकं सुंदर आहे की बघा तुम्ही. खूप आधीच व्हायरल झालं होतं, जेव्हा बाप्पाचं आगमन झालं तेव्हाच हे बाप्पाचं रूप खूप व्हायरल झालं होतं आणि ओरिजिनल बाप्पाचं रूप म्हणू शकतो आपण, कारण हे पाहायला असं वाटतं साक्षात बाप्पा समोर आहे की काय. तर आता आपण आलोय उमरी रोडवरील श्री बालगोपाल गणेशोत्सव मंडळाकडे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं लहान मुलांसाठी हे खूप खास आहे आणि लहान मुलांना घेऊन इथे नक्की या तुम्ही, कारण हा पेंडॉलच इतका जबरदस्त आहे. लहान मुलांसाठी विशेषतः हा बनलेला आहे. इथे जे काही आहे ते सर्व लहान मुलांच्या आवडीचं असं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला आपण बघूया, कारण बाप्पा ही लहान मुलांच्या आवडीचे असे छोटेसे रूपात आहेत आणि इथे सर्व काही जे आहे ते एकदम इको फ्रेंडली आहे. बाप्पाची मूर्ती असो, बाप्पाचं डेकोरेशन असो, डेकोरेशन तर खूपच भारी असतं. कारण आता इथे तुम्ही बघू शकता हा जो भालू आहे त्याच्या हातामध्ये त्यांचं जे बोर्ड आहे बालगणेशोत्सव मंडळाचं, तो स्वागत करत आहे इथे सर्वांचं. आणि या साईडला पाण्याचं टाकं केलंय, त्यामध्ये एक छान असा मगरमच्छ आहे आणि त्या मगरमच्छवर बाप्पा असे बसलेले आहेत, एन्जॉय करत आहेत, पाण्याचा मजा घेत आहेत आणि लहान मुलांना असंच आवडतं. आणि त्यांच्या हिशोबाने खूप सुंदर असं पेंडॉल आपल्याला पाहायला मिळते. वरतून बबलगम्स येत आहेत, जे पाण्याचे फुगे असतात ते येत आहेत आणि वरती शंकरजी आहेत जे गणपतीवर लक्ष ठेवून आहेत. मस्त्या केल्या नाही पाहिजे म्हणून जास्त, जसे आपले आई बाबा आपल्यावर लक्ष ठेवून असतात तसंच सेम रूप इथे हा गणपतीचा आहे, मस्त्या करताना छान. इथे मगरमच्छ ही तोंड बघा असं उघडतंय छान आणि बंद होतंय. तर असंच हे भारी पूर्ण डेकोरेशन बाप्पाचं आहे. दरवर्षीच भारी असतं यांच्याकडचं डेकोरेशन, एकदम भारी. इथे छान आपल्याला सर्व अष्टविनायकांचे दर्शनही होत आहेत. जसं एंट्री करतो आपण तसं 4 अष्टविनायक इकून आणि 4 त्या साईडला असे आपल्याला अष्टविनायकांचे दर्शन होत आहेत. आणि इथे बाप्पाची मूर्ती खूप छोटी असते, कारण नाव जसं आहे बाल गणेशोत्सव मंडळ त्यानुसार ती छोटी मूर्ती बसवतात.
बाहेरही जी तुम्हाला दिसली मगरमच्छवर तीही छोटी होती आणि आतमध्ये ही खूप छोटीशी अशी मूर्ती असते आणि इको फ्रेंडली असतं सर्व. आणि हे बघा इथे छान असं भारी डेकोरेशन आहे यार, एकाने गोष्टीवर लक्ष दिलेलं आहे. तर खूप सुंदर सुंदर बाप्पाचे पेंडॉल उमरी साईडलाही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला 3 पार्टमध्ये करावं लागेल, कारण एवढे गणपती एका पार्टमध्ये पॉसिबलच नाही आहे तुम्हाला दाखवणं. मी जरी फिरलो असतो तरी मग व्लॉग आपला लेट झाला असता आणि तो 2 घंट्याचा व्लॉग झाला असता पूर्ण जर आपण करायला गेलो असतो तर. तर आता आपण जातोय उमरी वासीच्या राजाकडे. आणि दुपारी मी तुम्हाला दाखवला होता शंकराजीच्या रूपात आहे, बाप्पाचं रूप आहे, तुम्ही पाहिलंच आहे. पण परत आता तुम्हाला दाखवतो, कारण गर्दी आहे, लाईट आहे, रात्रीची वेळ आहे, एक वेगळीच मजा आहे. तर आता आपण आलो श्री महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ मसनेवाडी छोटी उमरी साईडला. आणि छोटासा नाही तर मोठा पेंडॉल आहे आणि रस्ता जरी छोटा असला तरी पेंडॉल खूप मोठा आहे आणि बाप्पाचं रूपही तितकंच भारी आहे. आणि इथेही महाप्रसाद चालू होता. तर खूपच म्हणजे सर्वच जागी आज महाप्रसादाचे आयोजन आपल्याला पाहायला मिळत होते, पण आपण कुठेच घेतलं नाही कारण आपल्याला घाई होती. त्यांच्यासाठी मला सर्व पेंडॉलवर जायचं होतं आणि म्हणूनच मी कुठलाच महाप्रसाद घेतलेला नाहीये. तर याही पेंडॉलची आपल्याला कमेंट होती श्री अचानक गणेशोत्सव मंडळची, मी बघितली होती. खूप सुंदर बाप्पाचा पेंडॉल आणि बाप्पाचं रूप आहे. मोठी उमरी साईडला हा पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बाप्पाचं रूप आणि बाप्पाचं पेंडॉल आहे यार, खूप सुंदर. तर हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ, खूपच सुंदर आहे. त्याच्याच पुढे आपल्याला दत्तरूपात आणखी एक पेंडॉलमध्ये बाप्पाचं रूप पाहायला मिळतंय, जे की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच आपले दत्तात्रय रूपात आहे. खूप सुंदर आहे बाप्पाचं रूप. हे रूप आता दिसलं मला, म्हणजे एवढ्या वेळचं असं बाप्पाचं रूप आपल्याला दिसलं नव्हतं. खूप सारे रूप बघितले पण दत्तरूप आता बघतोय आपण. आणि इकडे हे जे आहे छान कालिया नागावर बसलेले बाप्पा आहेत. तर खूप सुंदर बाप्पाचे भजन वगैरे तिथे चालले होते, ते तुम्हाला ऐकवलं मी थोडंसं. आणखी आपण याच साईडला काही पेंडॉल आहेत जे मी तुम्हाला दाखवतोय. खूप सुंदर सुंदर पेंडॉल आहेत यार, आणि आतमध्ये आहेत इतके मला हे रोड आणि नावं माहित नाहीत एरियाचे, आणि इतके सुंदर सुंदर बाप्पाचे रूप आपल्याला इकडे बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता काय वेगळंच रूप आहे. म्हणजे हाही जो बाप्पाचा रूप आहे आपण पहिल्यांदाच बघतोय, की जो कलर आहे बाप्पाचा असो किंवा ते बाप्पाचं रूप आहे खूपच सुंदर आहे. तर
तर हा एक पेंडॉल बघा किती सुंदर आहे, नाव नाही आहे यार इथे पण खूप सुंदर आहे आणि बाप्पाचं रूपही खूप भारी आहे. लाइटिंग्स वगैरे किती सुंदर, म्हणजे एक जबरदस्तच लुक दिसतोय बाप्पाचा. हे लाइटिंगमुळे आणखीनच शोभा आलेली आहे त्या पेंडॉलला आणि अष्टविनायकाचेही दर्शन आपल्याला इथे होत आहेत. आणि छान आणखी एक बाप्पाचा पेंडॉल आणखी पुढे, म्हणजे इतके पेंडॉल आहेत ना संपतच नाहीयेत यार, तुम्हाला दाखवायचे आहेत आणि मलाही आणखी इच्छा होत चालली. जितकं भारी भारी बाप्पाचं रूप दिसतंय ना तितके आणखी पुढे जायची इच्छा होत आहे. आणि आणखी आपण आलोय पुढे राम प्रतिष्ठान, तर खूप सुंदर बाप्पाचं रूप इथेही आपल्याला पाहायला मिळतंय. भारी रूप आहे आणि ही मी आगमनाच्या वेळेला बाप्पाची मूर्ती बघितली होती आणि मला माहित नव्हतं कुठे बसलेली आहे, तर आता आपण आलो होतो. तर खूप सुधीर कॉलनीमध्ये श्री राम प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ आहे आणि खूप सुंदर असं बाप्पाचे रूप इथे आपल्याला पाहायला मिळते. खूपच उंच आहे ही मूर्ती, पण खालून शूट घेतल्यामुळे असं वाटतंय हाईटमुळे दिसू शकते तुम्ही माझ्या हाईटपेक्षा किती उंच आहे. तर भारी रूप आहे बाप्पाचं. तर प्रभू श्री रामाच्या रूपात आपल्याला बाप्पाचं इथे दर्शन होत आहे आणि हेही रूप मी बघितले वेगवेगळ्या रूपात आहेत, पण असं रूप नाहीये जे ओरिजिनल बाप्पाचं श्री रामाच्या रूपात आपल्याला बाप्पा दिसत आहे. कारण एक आणखी होते रामाच्या रूपात पण सिंहासन वगैरे, तर ते छान असे राजा थाटात होते. आणि हे जे आहे ओरिजिनल वनवासातलं जे बाप्पाचं रामाचं रूप आहे ते आपल्याला बाप्पाच्या स्वरूपात इथे पाहायला मिळत आहे. खूपच सुंदर आहे. या पेंडॉलचं नाव आहे युवा क्रांती गणेशोत्सव मंडळ शास्त्रीनगर. खूप सुंदर रूप आहे यार बाप्पाचं. तर परत आलोय श्री आदर्श बाल गणेशोत्सव मंडळ तोष्णीवाल लेआउटकडे, कारण बाल गणेशोत्सव मंडळ तर खूप आहे, तसेच आदर्श गणेशोत्सव मंडळ पण खूप आहे, पण हे श्री आदर्श बाल गणेशोत्सव मंडळ आहे, दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. आदर्श गणेशोत्सव मंडळ आतापर्यंत आपण खूप बघितले, 3-4 झालेत, वेगवेगळे आहेत. न्यू आदर्श आहे, श्री आदर्श आहे, आदर्श कॉलनी आहे, तर असे वेगवेगळे आदर्श गणेशोत्सव मंडळ आहेत. तर नावं खूप सेम होऊन जातात. रिद्धी सिद्धीचं माहितीच आहे तुम्हाला, खूप आहेत. अष्टविनायकचं असे नावं आहेत खूप. आणि बाप्पाचं रूप इथे बघा किती सुंदर आहे, खूपच भारी बाप्पा दिसत आहेत. तर आता आपण जातोय संघर्ष चौकातला संघर्ष गणेशोत्सव मंडळाकडे आणि जबरदस्त इथलं पेंडॉल तर असतोच, बाप्पाचं रूपही तितकंच भारी असतं. तर चला जाऊया आतमध्ये. तर आपल्या उज्जैनच्या महाकालचं सिंहासन आपल्याला इथे दिसत आहे आणि सिंहासनावर विराजमान आपले बाप्पा आहेत, म्हणजेच आपल्या शंकरजीच्या मांडीवर बसलेलेच आहे असं आपण म्हणू शकतो. कारण शेवटी पिता पुत्राचं नातं आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि खूप भारी हे सिंहासन मला आवडलेलं आहे बाप्पाचं. तर इथे बघा काय भारी हा आपला मिकी माऊस खूप सुंदर होता आणि याचं सगळे शेकॅन करत होते, मीही गेला यो. तर आता आपण नेकलेस रोडवरचे काही गणपती राहिले ते पाहून घेऊ आणि मग माझा फेवरेट आणि मला ज्याची आतुरता होती तो बाप्पा आपल्याला पाहायचा, तो म्हणजे अकोल्याचा चिंतामणी. तर तिथेही जाऊया आपण. तर आता आधी हे बाप्पा मोरया रे, खूप सुंदर असं पेंडॉल आहे आणि या पेंडॉलचं नाव काही मला दिसत नाहीये, बघूया सापडलं तर. मला वाटतं श्री नवयुवक गणेशोत्सव मंडळ आहे, राईट बरोबर आहे, श्री नवयुवक गणेशोत्सव मंडळ. खूप सुंदर आहे बाप्पाचं रूप. आणि त्यानंतर आपण आलोय परत दुर्गा चौककडे. तर इथे खूप सुंदर बाप्पाचं रूप आहे. बाप्पा मस्त उंदीर मामावर विराजमान आहेत आणि आजूबाजूला सर्व प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि लहान मुलं मस्त जात आहेत वरती फोटो काढायला. लहान मुलांनाच परमिशन आहे वरती जायला, कारण बाप्पा हे लहान मुलांसाठीच आहेत. तिथे बाप्पाचं रूपही खूप छान आहे, लहान मुलांच्या आवडीचं असे उंदीर मामा आणि सर्व प्राणी इथे आहेत, त्यामुळे हे फोटो काढायला जाऊ शकतात वर. खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत यावर्षी आणि खूप उंच मूर्ती आहेत यावर्षी अकोल्यामध्ये, जबरदस्त उंच मूर्ती आहेत यावर्षी. आणि आता आपण आले श्री रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळ. परत रिद्धी सिद्धी नावाचं एक पेंडॉल आपल्याला आणखी सापडलेलं आहे. खूप भारी भारी पेंडॉल आहेत यार, नाव परत परत होतात पण बाप्पाचं रूप सगळीकडे वेगळंच पाहायला मिळतं आपल्याला, एकदम भारी भारी. तर आता आपण आलोय श्री शास्त्री नगरचा महाराजाकडे आणि मला तर अजूनही माहित नव्हतं चिंतामणी गणेशोत्सव मंडळ म्हणजे जो काही आपला अकोल्याचा चिंतामणी आहे तो कुठे आहे. तर याच रोडने पुढे गेलो, अचानक मला एक छोटा पेंडॉल दिसला आणि हा पेंडॉल बघायला मी आलो होतो, शास्त्रीनगरचा राजा. आणि पुढे गेलो तर मला दिसलं चिंतामणीचा जो आपला मंडळ आहे. म्हटलं बाप रे, म्हणजे मनातली इच्छा पूर्ण झाली. खूप वेळचं माझ्या होतं की आपल्याला जायचं आणि आता मला असं वाटलं होतं की हे पेंडॉल की मला भेटणार नाही, कारण मी पहिल्यांदा येऊन राहिलो होतो या पेंडॉलवर. मला माहित नव्हतं हे पेंडॉल कुठे किंवा शास्त्रीनगरमध्ये हे पेंडॉल असतं. फक्त यांचं आगमनाचं मी व्हिडिओ किंवा जे काही बाप्पाचं रूप आहे ते बघितलं होतं
आणि मला इच्छा होती या पेंडॉलवर जायची आणि फायनली आपण ह्या पेंडॉलवर पोहोचलेलो आहे. खूप जबरदस्त बाप्पाचं रूप आणि बाप्पाची मूर्ती आहे यार. खूपच उंच आहे बाप्पाची मूर्ती. पाहावतच राहावी इतकं सुंदर ते रूप आहे आणि सिंहासन तर खूपच भारी आहे. तर मित्रांनो, ही होती आपली गणपती बाप्पाची नवीन सिरीज पार्ट 3. कसा वाटला तुम्हाला हा पार्ट नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुमचे गणपती आता राहिले असतील तर त्यासाठी मी माफी मागतो, कारण आता माझ्याच्यानी परत येणं होणार नाहीये. आता आपण डायरेक्ट मिरवणूकमध्ये भेटू. तुमचा गणपती जर मिरवणूकमध्ये असेल तर मी नक्की शूट काढेल. तर नक्की येणाऱ्या मिरवणुकीमध्ये तुम्ही या. खूप मजा करूया मिरवणुकीमध्ये. आणि आपले पार्ट्स कसे वाटले तिने नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सर्वांना शेअर करा ज्यांनाही गणपती बघायची इच्छा आहे. तुमच्या मित्रपरिवारांना, तुमच्या पेंडॉलमधील सर्व सदस्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.